महाराष्ट्रातला शेतकरी पावसाशी लढतो, रोगांशी लढतो आणि वेळेशीही लढतो. 1 एकर फवारणीसाठी तासन तास मेहनत, शरीरावर औषधांचा परिणाम आणि तरीही उत्पन्नाची अनिश्चितता. पण आता शेती बदलतीये. तंत्रज्ञानाच्या मदतीने ड्रोन फवारणीमुळे वेळ वाचतो, औषधांची बचत होते आणि शेतकऱ्याला मिळतो सुरक्षिततेचा नवा विश्वास. ही फक्त मशीनची गोष्ट नाही, ही आहे महाराष्ट्रातील ड्रोन क्रांतीची गोष्ट. चातक किसान ड्रोन शेतकऱ्यांसोबत प्रगतीच्या दिशेने. आता ऐका, ही गोष्ट एका अशा तरुणाची ज्यानं ठरवलं काहीतरी करून दाखवायचं. नमस्कार, मी प्रफुल्ल भगवान चव्हाण, राहणार इटारसी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मी चातक ड्रोनची इंस्टाग्रामला रील्स पाहिली. रील्स पाहिल्यानंतर आहे का नाही, मी चातक ड्रोनशी संपर्क साधल्यानंतर मग लोक तिथं मला रेटारनाक्ष गावी माझ्या भेटायला आली. लोक तिथं आल्यानंतर त्यांनी मला सगळी ड्रोन विषयी सगळी समजून माहिती सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी चातक ड्रोन सर्व्हिसमध्ये ईश्वरपूर या ठिकाणी आलो. त्या ठिकाणी आल्यानंतर मला ऑफिसमध्ये 50,000 रुपये भरून ड्रोन कसा मिळतोय हे मला समजेनाच काय. मग त्यांनी समजावून सांगितलं की 50,000 रुपयेमध्ये ड्रोन तुम्हाला का नाही आम्ही देणार आहे आणि वरचं लोन करून देणार म्हणून सांगितलं त्यांनी. मग 50,000 रुपये लोन करून देताना मग चातक ड्रोन सर्व्हिसिंगने मला राजाराम बापू बँक शाखा रेटारनाक्ष या ठिकाणी मला लोनची प्रोसेस झाल्यानंतर माझं ट्रेनिंग RP2 ईश्वरपूर या ठिकाणी माझं 5 दिवसाचं ट्रेनिंग झाल्यानंतर मला ड्रोन त्यांनी दिला. ड्रोन दिल्यानंतर मी आजपर्यंत दिवसाला कमीत कमी 12 ते 15 एकर क्षेत्र मी आता ऑलरेडी फवारणी करतोय. मी बोरगाव, रेटारनाक्ष, येडे मच्छिंद्र, चिरटे, बिचूत, भवानगर या ठिकाणी फवारणीचं मला दररोज 5 ते 7 हजार रुपये माझी कमाई आहे स्वतःची. आणि मला चातक ड्रोनने चांगलं सहकार्य केले आणि मला प्रत्येक गोष्ट त्यांची सर्व्हिस तर इतकी चांगली आहे की जागेवर येऊन सर्व्हिस देतात ते. एका छोट्या गावातील तरुणानं पहिल्यांदा चातक किसान ड्रोन पाहिला आणि त्याला जाणवलं ही फक्त मशीन नाही, हे शेतीचं भविष्य आहे. जिथे आधी तास लागत होते तिथे आता मिनिटात काम होत होतं. चातक किसान ड्रोन फक्त फवारणी करत नव्हता, तो शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचवत होता. एक ड्रोन शेतकऱ्यांचा वेळ वाचू लागला, खर्च कमी झाला आणि नव्या पिढीला मिळाला नवा रोजगार. आज महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये चातक किसान ड्रोननं फवारणी होते. हे फक्त तंत्रज्ञान नाही, तर नव्या आशेचं प्रतीक बनलं आहे.